नमस्कार मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आयुष्यात आनंद असणे जरुरी आहे का आयुष्यात शांती असणं जरुरी आहे? मला तर उत्तर मिळाले हां, म्हणजे माझं माझं मी उत्तर काढले की मला आयुष्यात शांती महत्त्वाची वाटते. आनंदापेक्षा सुद्धा असं कोणतं काम आहे की त्यात आपल्याला आनंदापेक्षा शांती मिळते? तसंच मला बागेतलं जे काही काम असेल, तर त्यात मला खूप शांती वाटते. म्हणजे बाहेर जरी मी आले, तर मला एक कुठल्यातरी कुंडीकडे जाऊन असं रोपाला पाहावं वाटतं, पानाला पाहावं वाटतं, असं फुलांना पाहून असा आनंद होतो. तसंच तुमच्याही बाबतीत काहीतरी अ, असं असेल ना, तर ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेले आहे. हा व्हिडिओ मी पीस लिलीवर केलेला आहे. कारण असं हे एक झाड आहे, की या झाडाकडे भलं आता त्याला सीझनवार फुलं येतात, म्हणजे आता सध्या उन्हाळ्यात फुलं येतात त्याला आणि वर्षभर काही नसतं. पण तरीही त्याच्या पानामुळे, त्याच्या टवटवीतपणामुळे, त्याच्या भरगच्च असं जे फुललेलं झाड असतं त्याच्यामुळे ते झाड खूप असं आनंदी वाटतं आपल्याला त्याच्याकडे पाहिल्यानंतर. मग तुम्ही तुम्ही ते घरातही लावू शकता किंवा आपल्या बागेतही ठेवू शकता. अ, मी हे बागेतच ठेवलेलं आहे आणि खूप असं छान रिझल्ट आहे ह्या झाडाचा, की पाहून खूप आनंद होतो. त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगते, की नक्कीच तुम्हाला आवडेल. आता पीस लिली म्हणजे काय? पीस म्हणजे शांती. पण ज्यावेळेस आपण हे झाड आणतो, कारण प्रत्येकालाच हे झाड खूप आवडतं. प्रत्येकाला आपल्या बागेत किंवा इनडोअर प्लांट प्लांट आहे हा, की तो झाड आपण घरातही ठेवू शकतो शोभेसाठी ते. हे इनडोअर प्लांट आहे. तरीही त्याला थोडासा प्रकाश तरी लागतोच. एकदम अंधाऱ्या ह्याच्यात ठेवायचं नाही. आपण खिडकीपाशी जरी ठेवलं, की त्याचा नुसता सूर्याचा प्रकाश किंवा त्याचा उजेड जरी मिळाला, तर हे झाड खूप असं छान वाढतं आणि एकदम डायरेक्ट सूर्यप्रकाशात ठेवायचं नाही. नाहीतर ह्याचे पानं पहा असे पिवळे पडतात किंवा करपल्यासारखे होतात. असं हे झाडं म्हणजे खराब होऊ लागलेलं होऊ लागतं. हे पहा असं. जरा थोडंसं माझ्याकडून उन्हात राहिलं होतं. त्याच्यामुळे असं झालेलं आहे आणि ते पण मुद्दाम मी 2-3 दिवस ठेवलं होतं. का तर जरा फुलं येण्यासाठी बाहेरचं हवामान चांगलं असतं, पोषक असतं. म्हणून मी थोडंसं ठेवलं होतं आणि पहा असे छान-छान असं छोटे-छोटे त्याला रोपं पण छोटे तयार होऊ लागलेत. हे गेल्या वर्षी मी आणलं होतं. मुळाला धक्का न लावता थोडीशी माती मोकळी करून घ्यायची, जेणेकरून ऑक्सिजन मिळावा त्या मुळांना आणि पाणी पण जास्त द्यायचं नाही. आपण 1 इंचापर्यंत माती ओली आहे का ते पाहूनच मग पाणी द्यायचं आणि हे झाड खूप नाटकी असतं. 2-3 दिवस जर आपल्या झाडाला पाणी द्यायचं राहिलं, तर त्याच्या जे फुलं आलेली आहेत ते असे कोमेजल्यासारखं म्हणजे आता पानं पण असे कोमेजून पडतात. जे टवटवीत आहेत असे ते कोमेजतात. आपल्याला असं वाटतं, की अरे झाडाला काय झालं काय की? आता झाड आपलं खराब व्हायला लागले काय की? आणि तुम्ही पाणी द्या. एका तासात ते झाड परत टवटवीत होतं. फुलं छान असे टवटवीत होतात. तोही व्हिडिओ मला दाखवायचा होता, पण मला करणंच झालं नाही, की असे 2-3 दिवस मी पाणी दिलं नाही आणि ते फुलं आलेले, पानं आलेले, पानं ते असे कोमेजून गेले होते. मला खूप हसायला येत होतं, की हे झाडं किती नाटके असतात. की आपल्याकडे सर्वांचे लक्ष जावे असं त्यांचं काही असेल. हे झाड हिरवंगार राहण्यासाठी साठी किंवा भरगच्च फांद्यात येण्यासाठी त्याला नायट्रोजनची गरज असते. त्यामुळे मी याला ऑर्गॅनिक खत देत असते. त्यात शेणखताचं लिक्विड फर्टिलायझर देते. तसंच केळीच्या सालीचं पाणी म्हणजे केळीची साल भिजवून त्याचं पाणी देत असते. त्यामुळे झाड हिरवेगार राहतं. फुलेही भरपूर येण्यास मदत होते. हे झाड सूर्यप्रकाशात डायरेक्ट ठेवायचं नाही. त्याच्यामुळे पानं पिवळी पडतात किंवा त्या पानाच्या कडा आहेत त्या अशा करपल्या जातात. हे पहा असे करपले जातात. ते पानं काढून टाकायचे. फक्त हिरवे छान असे झाडाला जे पानं आहेत तेच ठेवायचे. पिवळे पानं काढून टाकायचे. आणि ह्या झाडाला म्हणजे असं ओलसरपणा खूप आवडत असतो. त्याचे पानं जर आपण पुसून काढता येत असेल, वेळ असेल तर तुम्ही काढू शकता किंवा आपण फवाऱ्याने पाणी सतत दिलं ना, हे झाड खूप असं टवटवीत राहतं आणि पानाचा आकार छान येतो, पानाचा कलर छान दिसतो. त्यामुळे खूप असं आकर्षक हे झाड वाटतं. त्यामुळे मला हे झाड खूप आवडतं. म्हणजे एरवी इतर महिन्यात ह्याला फुलं नसतात, तरीही झाड खूप छान वाटतं. त्या झाडाला पाहूनच असं प्रसन्न वाटतं. तसंच तुम्ही घरात इनडोअर प्लांट हुडकत असाल, तर हे झाड खूप असं छान आहे, की तुमच्या म्हणजे तुमच्या हॉलची ती शोभा वाढवेल आणि छान दिसेल.
तर हे झाड का पॉप्युलर आहे तर ह्याला हे जे येणारे पांढरी फुलं म्हणजे सापाच्या फणासारखे असतात आणि ह्या झाडामुळे हवा शुद्ध राहते. घरातले जे कार्बन डायऑक्साईड किंवा इतर काही जे वायू असतात जे आपल्याला पोषक नाही ते हे शोषून घेतात. आता हे 2-3 झाड आहेत माझे, तर त्याला आता एक छान फुटवा फुटलेला आहे. म्हणजे आपण हे लावूही शकतो परत नंतर काढून. त्यामुळे झाडाची संख्याही वाढू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.